नमस्कार, मी सुनीता. आपणा सर्वांचं स्वागत करते सुनीताज किचनमध्ये. आज आपण पाहणार आहोत वडापाव बनवण्याची रेसिपी. मी यामध्ये 5-7 हिरव्या मिरच्या आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात ठेचा करायला. तुम्ही पाहू शकता. याचा आपण बारीक ठेचा करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता आपला ठेचा तयार आहे. जास्त बारीक पण नाही करायचा आणि खूप मोठाही नाही करायचा. हे अशा प्रकारे ठेचा करायचा. आपण गॅस चालू करूया. त्याच्यामध्ये तेल टाकूया. एक 2 मोठे चमचे तेल घालूया. त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घालूया. ते तडतड होईपर्यंत आपण तिला भाजून घेऊया. याच्यामध्ये आपण हिंग घालणार आहोत. त्यामुळे वास छान येतो. आणि हा जो आपण ठेचा केलेला आहे तो याच्यामध्ये घालणार आहोत आपण. आपण ठेचा चांगला परतून घेऊया व्यवस्थितपणे. त्याचा वास छान येतोय. पूर्ण ठेचा तळून झाला की आपण गॅस बंद करणार आहोत. याच्यामध्ये हळद घालणार आहोत थोडीशी. तुम्ही कढीपत्ता पण वापरू शकता याच्यामध्ये, पण नंतर आपण काढूनच टाकतो त्यामुळे कढीपत्ता मी टाकलेला नाही. आणि वास छान येतो कढीपत्त्याचा. मी या ठिकाणी उकडून 4 बटाटे घेतलेले आहेत आणि ते पूर्णपणे असे बारीक नाहीत केलेले, त्याचे तुकडे तुकडे ठेवलेले आहेत. आता आपण ते ह्याच्यामध्ये घालून परतून घेऊयात. म्हणजे गॅस बंदच केलेला आहे. तर गॅस चालू ठेवून केलं तर ह्याला पाणी सुटतं, त्यासाठी गॅस बंदच केलेला आहे. याच्यामध्ये आपण कोथिंबीर पण घालणार आहोत. जास्त घातले तरी पण चालते, छान लागतात. आणि थोडं चवीपुरतं मीठ ह्याच्यात घालणार आहे. आणि हे वड्याचं मिश्रण, आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. खूप छान दिसते. आता ह्याचा आपण बारीक बारीक
गोळे तयार करून घेणार आहोत. आपण ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया वड्यासाठी. खूप पण मोठे नाहीत करायचे, खूप छोटे पण नाहीत करायचे, थोडेसे चपटे करायचे. अशा प्रकारे वडा खायला खूप छान लागतो आणि तो सर्वांनाच आवडतो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. आपले वड्याचे गोळे तयार करून झाले आहेत. मी या ठिकाणी एक थोडं बाउलला थोडं कमी असं बेसनचं पीठ घेतलंय. त्याच्यामध्ये छोटा बाउल तांदळाचं पीठ आहे. याच्यामध्ये लाल तिखट थोडं मिक्स करूया. थोडीशी हळद, थोडंसं मीठ, चिमूटभर सोडा घालणार आहोत. कारण सोडा जास्त टाकला तर आपलं तेल जे आहे ते जास्त आटलं जातं, म्हणून चिमूटभर सोडा घालणार आहोत, खाण्याचा सोडा. मिश्रण जे आहे ते आपण ढवळून घेणार आहोत त्याच्याकडे. याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण ते वड्यासाठी तयार करणार आहोत. त्याच्या गठोळ्या नाहीत होऊ द्यायच्या. तुम्ही पाहू शकता आपले पीठ तयार केलेलं आहे आपण आणि व्यवस्थितपणे झालेलं आहे. खूप पातळ नाही, खूप घट्ट नाही. तांदळाचं पीठ का मिसळायचं तर ते एकदम कुरकुरीत होतात वडे आपले, त्यामुळे जर तांदळाचं पीठ मिसळलं तर चालू शकतं. मी कढईमध्ये तेल गरम करायसाठी ठेवलेलं आहे. आपण हे तेल गरम झाले का वडे तळायला घेऊया. आपण वडे तळायला घेऊयात. आपण हे बुडवून घेऊया याच्यामध्ये. छान फुगलाय वडा, आपण बघू शकता एकदम मस्त झालेला आहे. मस्तच